देख रहे हैं पब्लिक समाचार, पब्लिक के हक में। कायम आपण फिरत असतो ड्युटी निमित्ताने म्हणा किंवा आपल्या घरगुती कामाच्या निमित्ताने म्हणा किंवा आपल्या ड्युटीच्या निमित्ताने फिरत असतो जगामध्ये। आपण सर्व प्रकारच्या दुकानं पाहिजे, कपड्याचे असतील, आपल्या चष्मा असेल, हेल्मेट असेल, शूज असतील, कपडे असतील, इतर काही वेगवेगळ्या वस्तू, किराण्याचे दुकान असतील, सिमेंटचे, आपल्या शरीराची स्थिती या जगातला महागातला महाग हिरा असेल त्याची सुद्धा किंमत जगात लावली गेली, बरोबर आहे। माणसाच्या मेंदूची किंमत कमी लावली, हृदयाची किंमत नाही लावली, त्याची किंमत त्याला माहिती असू शकते। समजा एखाद्या माणसाला जर विचारलं की एका पोटाच्या एका पेऱ्याची किंमत किती, सांगू शकेल कोणी? नाही। पण कायमस्वरूपी वाहतूक नियमांचं पालन करायचं, हेल्मेट तर टाळायचं नाही। आजपर्यंतच्या माझ्या 13 वर्षाच्या सेवेमध्ये असे आपलं पाहिजे की हेल्मेटमुळे गाडी ज्या मोटरसायकलचा ऍक्सिडेंट आम्ही पाहिलेला, ऍक्सिडेंट पाहिल्यानंतर फोटो पाहिल्यानंतर असं वाटतं की या ऍक्सिडेंट मध्ये व्यक्ती जिवंत राहिले नसेल, तर फक्त हेल्मेट मुळे त्या व्यक्तीचे जीव वाचलेले। तर हेल्मेटचा दंड किती माहिती कोणाला? विदाऊट हेल्मेट जर तुम्ही जात असेल तर आम्ही दंड किती रुपयाचा करतो? आणि चांगल्या प्रकारचे हेल्मेट किंमत किती रुपयापासून सुरू होते? आपण बऱ्यापैकी तुमच्याकडे सर्वांकडे हेल्मेट 500-700 रुपयाचे हेल्मेट माने तुमच्या आपण चेतासाठी वगैरे गेलेले। विचार करा, जे 400-500 रुपयाचं घेतलेलं हेल्मेट आहे ते जर तुटलं, त्याचे तुकडे प्लास्टिक, एक गोष्ट लक्षात घ्या, प्लास्टिक जेवढी लवचिकता असली तेवढं ते जास्त काळ होऊ शकतं, आणि जेवढं कडक असतं, आता हे हेल्मेट आपल्याला कडक वाटतं पण याच्यामध्ये लवचिकता असते, आणि जे हेल्मेट आपल्याला 300-400-500 रुपयात बाजारात मिळतात त्याच्यामध्ये या डोक्यामध्ये आपल्या पाण्यामध्ये घुसते किती रुपयात पडेल? म्हणून हेल्मेट आपल्याला एकच घ्यायचं, असं समजायचं की ट्रॅफिक पोलिसांनी आपल्याला 2,000 किती 2दा आपण दंड भरला हेल्मेटचा, असं समजायचं। 5 मिनिटाच्या फालतू बोलण्या पाहिजे। आपल्या जीवापेक्षा बोलून महत्वाचं आहे, भारत महत्वाचं असेल तर रस्त्यापासून साईड पट्टी किती अंतरावर असते? 2 मीटर 3 मीटर बाजूला घेऊन बोलण्याचं काही कमी करायचं, समाजाला काम निघून जातं, कसं काय होत? म्हणून जर कॉल आला असेल साईडला जाऊन बोला, ज्या वेळेला आपलं शब्द पुरवठा असेल तो कमी होतो। बाटलीचा आकार कसा असतो? वर तोंड निमवतो आणि बॉटल एक असं म्हणतो की आपण 5 इंची पाईपलाईन 1 इंची पाईपलाईनला जोडतो, काय होईल? सहन करू शकत नाही। आणि सर्वात महत्वाचा आणखी धोका याच्यात असतो, वारंवार त्रास आपण करत राहिलो तर मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, निर्णय क्षमतेवर परिणाम होतो। त्याच्यामुळे कृपा करून मोबाईलवर बोलणं टाळा।
बरोबर आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टी जसं आपण म्हणतो की एका वर्षाची किंमत काय असते ते कोण सांगू शकतं? एका महिन्याची किंमत कोण सांगू शकतो? एका आठवड्याची किंमत म्हणून आपली गाडी चालवताना टू-व्हीलरला सुद्धा फोर-व्हीलरला सुद्धा नियम किरकोळ आहे. वाहतूक शाखेचे पोलीस किंवा आरटीओ डिपार्टमेंट हे गव्हर्नमेंटला पैसे जमा करण्यासाठी नाही.